इयत्ता 7वी विषय इतिहास प्रकरण 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हे प्रकरण आपण पाहतोय. मागच्या तासाला टोपकर डोक्यावरील श्रीस्थानावरून डच, इंग्रज, फ्रेंच आणि टोपरासह भारतामध्ये समुद्र जायचं. या शिवपूर्व काळामध्ये गाव, कसबा, परगणा या पाठामध्ये आपण याची ओळख करून घेतोय. गाव किंवा मौजा हा कसा असतो हा भाग आपण पाहिला आहे. गावचा प्रमुख पाटील, त्याला मदत करणारा कुलकर्णी, अशा प्रकारे गावचा कारभार हे दोघंजण सांभाळत होते. पुढचा भाग आहे कसबा. कसबा हे एक मोठं खेडेगावच आहे. मोठ्या स्वरूपाचं खेडेगाव असायचं. सामान्यतः ते परगण्याचं मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ आपल्या शेजारचं इंदापूर परगण्याचं मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. आपल्या शेजारी इंदापूरला कसबा म्हणायचे. वाई परगण्याचं मुख्य ठिकाण त्याला म्हणायचं वाई कसबा. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या अलीकडं वाई आहे. वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये गावात जे व्यवसाय चालू होते तोच व्यवसाय मुख्य शेती व्यवसाय कसब्यामध्ये सुद्धा होता असायचा. त्या कसब्यामध्ये सुतारकाम, लोहारकाम इत्यादी कुशल कारागीर सुद्धा असायचे. कसब्याला जोडूनच अगदी कसब्यामध्येच एक बाजारपेठ असायची. म्हणजे शेजारच्या गावातल्या लोकांना इथं बाजारला यावं लागायचं. सेठे, महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असायचे. पेठ बघायची कोणी? बाजारपेठ. सेठे आणि महाजन हे दोन वतनदार वंश परंपरागत या दोघांकडे या बाजारपेठेचा कारभार यायचा. प्रत्येक गावात पेठ होतीच असं नाही. प्रत्येक गावामध्ये पेठा नव्हत्या. मात्र गावात पेठ बसवण्याचं काम सेठे आणि महाजन या दोघांकडे होतं. बाजारपेठ निर्माण करायची आणि बाजारपेठ बसवण्याचं काम सेठे आणि महाजन या दोन अधिकाऱ्यांकडे असायचं. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्याकडून काही हक्क मिळायचा. गावकरी त्यांना हक्क द्यायचे, सरकारी त्यांना जमीन द्यायचं. बाबा या ठिकाणी बाजारपेठेची निर्मिती करा म्हणून. पेठेचे हिशोब ठेवण्याचं काम हे महाजन पाहायचे. महाजनाकडं पेठेचा हिशोब ठेवायचं काम. आता इथं माहीत आहे का तुम्हाला म्हणून विचारलं आहे. पांडुरंग चौदा वीर माता जिजाबाईच्या आज्ञेनुसार पुण्याजवळ पाषाण इथे एक पेठ वसवली गेली शिवरायांच्या काळात. तिला जिजापूर असं नाव ठेवलं. जिजापूर. मानपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा तिथं आहेत. खेडला जोडून शिवापूर, त्याला खेड शिवापूर सध्या म्हणतात. खेडला जोडून असलेली शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावानं वसवलेली पेठ तिथं होती. जाणून घ्या म्हणून विचारले. बघा, 2 खेडी स्वतंत्र आहेत हे दाखवण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावाचा उपयोग केला जातो. आता हे आपल्याकडे आहे. मला वाटतं इथं अकोले खुर्द, अकोले बुद्रुक. एकाला गणपतीचा अकोला म्हणतात, त्याला बुद्रुक, आणि एकाला दगड अकोला, त्याला म्हणतात खुर्द. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव वसवलेलं त्याला खुर्द म्हणायचं.
उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द या अकोल्यासारखं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे परगणा. बघा, या अगोदर आपण गाव मौजा म्हणजे काय त्याचा कारभार कोण बघत होतं. त्यानंतर कसब्याचा कारभार करणारे 2 अधिकारी पाहिले. आता परगणा, अनेक गावं मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या ही समान नसायची नव्हती. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावं असायची किंवा होती. चाकण परगणा यामध्ये 64 गावं होती. शिरवळ परगणा लहान होता, त्यामध्ये 40 गावं होती. पुणे परगणा मोठा, पुण्यामध्ये 290 गावं, चाकण परगण्यात 64 गावं आणि शिरवळ परगणा यामध्ये 40 गावं होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी होते. देशमुख आणि देशपांडे लक्षात येते का? आपण गावाचे 2 अधिकारी कुठले पाहिले? पाटील आणि कुलकर्णी. कसब्याचे 2 अधिकारी शेटे आणि महाजन. तसे परगण्याचे 2 अधिकारी देशमुख आणि देशपांडे हे वतनदार अधिकारी. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख. देशमुख हा परगण्याचे जेवढे पाटील असतील त्या पाटलाचा प्रमुख. गाव पातळीवर ते जे काम पाटील करत असायचे तेच काम परगणा पातळीवर देशमुखाला करावं लागायचं. न्यायनिवाडा वगैरे सगळं या व्यवस्था व्यवस्थित राखणं पाटलाचं काम, तेच काम परगण्यातले देशमुख करायचे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्याचा प्रमुख देशपांडे असायचा. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत होते तेच काम सुद्धा या देशपांडे याला करावं लागत होतं. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असायचे तेच काम परगण्यामध्ये त्याच परगणा पातळीवर देशपांडे यांच्याकडं ते काम सोपवलेलं होतं. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. रयत प्रजा आणि सरकार याच्यामधला दुवा हे अधिकारी, मग पाटील असेल, कुलकर्णी असेल, देशमुख असेल, देशपांडे असेल, हे सरकार आणि रयत यांच्यामधला दुवा. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आलं, संकट, परगण्यातील गावावरती कधी परचक्र आलं किंवा दुष्काळासारखी परिस्थिती जर निर्माण झाली परगण्यावर, तर रयतेचं म्हणणं सरकारकडे करण्याचं काम हे वतनदार लोक करायचे. वतनदार कोण? पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग सुद्धा करायचे. त्यांना जे अधिकार दिले होते त्या अधिकाराचा गैरफायदा उचलायचे, दुरुपयोग करायचे. ते कधी कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करायचे, गोळा करायचे. प्रजेकडून जो कर गोळा केला जात होता तो जास्त प्रमाणात गोळा करायचा. तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे भरायचीच नाही, गोळा करून आपल्याकडे ठेवायची, सरकारला द्यायचीच नाही, असंही करायचे किंवा उशिरा भरायची. अशा वेळी प्रजेला त्रासली जायची. तर माहीत आहे का तुम्हाला? मी विचारलंय, वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रामध्ये तो वंश परंपरेनं आणि कायमस्वरूपी उपभोगाची सारामुक्त जमीन असा अर्थ वापरला जातो. जमीन दिलेली असते त्याला साराच भरायचा नाही, वतनाची जमीन. पुढचा मुद्दा आहे दुष्काळाचं संकट. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये दुष्काळ संकट कशा प्रकारे होतं? शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असायची. पाऊस पडला नाही तर शेतीत पीक यायचं नाही, मग अन्नधान्याचे भाव वाढायचे. लोकांना अन्नधान्य मिळणं सुद्धा कठीण व्हायचं, मुश्किल व्हायचं. दुष्काळ पडल्यावर पाऊसच नाही, पिकायचं कुठून? अन्नधान्याचं लोकांना
मिळत नव्हतं. जनावरांना चारासुद्धा उपलब्ध नसायचा. पाण्याची अतिशय तीव्र अशा स्वरूपाची टंचाई निर्माण व्हायची. लोकांना गावात राहणं अवघड जायचं. लोक गाव सोडायचे. अशा तऱ्हेनं लोकांवर बाहेरगावाला जायचे वेळ यायची. म्हणजे लोक परागंदा व्हायचे, गाव सोडून निघून जायचे. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठं संकट वाटायचं. दुष्काळ हे मोठं संकट आहे प्रजेला वाटायचं. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ 1630 साली पडला. या दुष्काळानं लोक हवालदिल झाले. काय करावं काय सुचेना. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घ्यायला तयार असायचे. भाकर पाहिजे पोटाला, त्या भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकू लागले. आम्हाला काही सांगा काम, पण आम्हाला पोटाला भाकरी द्या, अशी अवस्था निर्माण झाली. पण विकत घेणाराच कोण नव्हता. असं वर्णन त्या काळातल्या दुष्काळाचं वर्णन केलं आहे. पोटासाठी भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकू लागले, पण विकत घ्यायलाच कोण तयार. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरं जनावरं सुद्धा सगळी मेली. शेती व्यवसाय खचला. पाऊस नाही काय म्हणून. उद्योगधंदे बंद पडले, संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार कुठला आवजाऊ काहीच नाही. जाणं येणं विकणं किंवा पुरवण्यासाठी आर्थिक मंदी आली. आर्थिक व्यवहार कुठला माल विकला जात नव्हता. उद्योगधंदे संपले, आर्थिक व्यवहार संपले. लोक देशधडीला लागले. या गावाची त्या गावाला पोट भरायला. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे अतिशय मोठं संकट होतं. आणि लोकजीवनाची घडी बसवणं एक या काळामध्ये मोठं आव्हान होतं. लोक हवालदिल झाले. अन्नासाठी या गावाची त्या गावाला निघून गेले. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. पुढचा भाग पुढच्या तासाला पाहू.